विंध्य पर्वत आणि सरस्वती नदीच्या मधोमध वसलेल्या कल्पतरू या गुळ गावात विष्णू आणि माया हे अविभाज्य भावंडे राहत होते. एका सूर्यप्रकाशित दुपारी त्यांनी गावाच्या प्राचीन अवशेषांचा शोध घेत असताना एक भयानक राक्षस डायनासोर कालराक्ष सावलीतून बाहेर पडला. त्याच्या वस्त्रा, तीक्ष्ण पंजे आणि दातांनी मायाच्या मणक्याला थरथर कापले. विष्णूने सहजपणे आपल्या बहिणीचे संरक्षण केले. त्याचे डोळे तीव्र दृढनिश्चयाने चमकत होते. माया भीतीने थरथरत होती, पण विष्णूच्या शांत आणि आश्वासक उपस्थितीने तिला दिलासा दिला. हळूवार कुजबुजून त्याने तिला मागे हटण्यास सांगितले आणि मग जोरदार गर्जना करत त्याने कालराक्षावर आरोप केला. विष्णूच्या मुठी शक्तिशाली मुक्का मारत उडत होत्या. प्रत्येक 1000 हत्तींच्या बळाने उतरत होता. कालराक्षा अडखळली. त्याच्या आसुरी शक्तींचा विष्णूच्या अथक धैर्याशी काही मेळ नाही. लढाई सुरू असताना विष्णू आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी लढत असताना पाहून गावकरी जमले. आपल्या भावाचा थकवा जाणवून मायाने स्वतःचे धैर्य एकवटले आणि लढाईत सामील झाली. दोघांनी मिळून ठोसे आणि लाथांचा बंदोबस्त सोडला. त्यांचे बंधन आणि दृढनिश्चय कालराक्षासाठी खूप जास्त सिद्ध झाले. शेवटच्या जोरदार आघाताने विष्णूने राक्षस डायनासोर माणसाला एक ठोसा मारला, ज्यामुळे पृथ्वी हादरली. तो शून्यात विरघळत असताना कालराक्षाने एक बधीर आवाज काढला. माया विष्णूच्या मिठीत शिरली. तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू आणि आराम वाहत होता. विष्णूने तिला मिठी मारली. त्याचे हृदय प्रेमाने आणि अभिमानाने फुलले. विष्णू हसला. त्याचे डोळे आनंदाने चमकले. आणि तू सर्वोत्कृष्ट बहीण आहेस माया. मी नेहमीच तुझे रक्षण करीन.